उड़ी बाबा ऐसा फोटो मैंने कभी नहीं देखा। इतना जो फोटो आया है बाबा, ये शेतकरी ऐसा ब्रँड कैसे हो गया है। जेव्हा आम्ही सुरुवात केली ना तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढी मज्जा बी करू। फायनली माणूस आपल्या घरी आलाय बघा। चालता चालता वाट सुरू कुठे येत असते, रामकृष्ण हरी। चला मित्रांनो, तर आज आम्ही भंडारदऱ्याला जाणार आहे आणि आपल्यासोबत आहे द ग्रेट वाट सुरू। अरे भाई, तर सध्या आपल्या घराच्या समोर भाऊ थांबले होते, आपले गौरव भाऊ, आणि त्यांचे काही फॅन्स आलेत। तर गाडी पुढे गेली होती, गाडी डायरेक्ट रिवर्स गपदिशी माग आणली त्यांनी। का आता जोरात ओरडला कार्यकर्ता काय म्हणलं वाट सुरू, मग यावंच लागलं। आपण सगळं उरकलं आणि आपण गाडीमध्ये डायरेक्ट आपल्या बॅग बिग ठेवून दिल्या आणि आपण निघालो गावात जायला। गावातून गौरवच्या मित्रांना ना थोडे कपडे घ्यायचे होते। तर गौरवचे जे मित्र आहे तर त्यांना घ्यायचे होते टी शर्ट घ्यायला घेऊन आलो आपल्या गावामध्ये। ते म्हणले गावातला माणूस न्यायला फरक पडतो, म्हणून मी त्यांना म्हणलं चला। कपडे बिपडे घेतले आम्ही आता निघालो डायरेक्ट भंडारदऱ्याला जायला। गौऱ्याला काय म्हणतो पेरू खायचे होते, हे कार्यकर्ते सगळे चढले झाडव, मग आता गौऱ्याला म्हणलं मग जावंच लागत आहे। गौरे तर पेरू खायच्या नादामध्ये व्यस्त होता आणि रोहित भाऊ पिऊन मस्त खाली पेरू गोळा करीत होता। तेवढं ते बारकं वरून खाली उतरलं, डायरेक्ट पळायला लागलं। हे कार्यकर्ते मालकाला बघून डायरेक्ट चिंगटत पळाले। तिकडे लांब जाऊन मग आपल्याला हात करीत होते। मग आम्ही बी जाता टाइम काय थांबलो नाही, गाडीत बसलो निघालो। गौऱ्याला खरंच आज लहानपण आठवलं असेल। ते पोर आहे ना, जसा मालक आला ना झाडाचा चिंगाट बाहेर चिंगाट डायरेक्ट गायब झाले। गौऱ्या असं इकडे तिकडे पाहतो काय झालं। लय खतरनाक कचाकच चावी तो येऊ पाहिला का। लय डेंजर कार्यकर्ता आहे बरं का, रोहित भाऊ म्हणतात। रोहित खत्री हिअर कते ही जहर जाम खा माझ्या डिअर। कते ही जहर रोहित खत्री हिअर। हा गौऱ्या काय करील काय सांगतात नाही, शेवटी फुकट नाही याला वाट सुरू म्हणतात। आऊत दिसलं आणि आम्ही चाललोय शूट करायला। गौऱ्या काय म्हणणार आहे का तू? येतं अशा वेळ बाकीच्या वेळेला नाही जायचं शूट करायला, एकदा भात लावायला जो गाळ करताय ना तो गाळ करताय, मग त्याचा शूट करायला चाललंय। अगं बाई पडलो गेलो। हाय 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 ते गौऱ्याला ही शूट घ्यायची होते। आऊत चालू आहे आणि चिखल करायचा कार्यक्रम चालू आहे। लय अवघड आहे भाऊ, काय नाही करावं लागेल। आम्ही आलो इथं गेलो वाचलो। पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि शेतामध्ये हेच कार्यक्रम चालू असतात। करा गार्डन लावा भात, गौऱ्याचा चालू आहे तिकडे शूट। एक नंबर याला बघा बर का, हा आमचा पट्ट्या हा उतरला मैदानात। देव बाबू आता काय कर नाही, बैलावर जपून माणूस आलाय तुमच्या मागे। गुंडाळ हो बैल घेऊन गेलाय तिकडे, दिसला का? त्याला म्हणतात ओरिजिनल शेतकरी। मला वाटलं बैलच याला घेऊन पाहतात काय, पण यो बरोबर चाललाय बर का। गाळात अटकला तर मी नाही जाणार हो तिकडे त्याला आणायला। पोखरला आम गेलाय तिकडे, वळवलं बघ गाडीला जमत आहे बर का। राजा माणूस आलाय बर का, मी काय त्याला आणायला बिनायला नाही गेलो, त्याचा तोच आलाय। तर जय मी रोहित, आम्ही सध्या असंच निघालोय 2 दिवस झालं फिरायला, 2 दिवस फिरायसाठी स्टे साठी वगैरे। जाता शेती दिसली, इथं थांबलो, बैल बघून मोह आवरला नाही का शेतकऱ्याचं खरं जीवन काय असतं अक्षरशः मला आवडलं नाही। मी पायाला इथे चिखल तोडवायला आलोय, हे मजा आहे ना खरंच, म्हणजे शब्दात नाही सांगू शकत। वातावरण आहे इथली मातीतली, हे थंड पाय बे रोड आपण एकदम भारी आहे ना। हे खरं तर आहे ना 5 स्टार लिव्हिंग आहे, 5 स्टार लिव्हिंग। असं वातावरण आहे की बस विचार करू शकत नाही तुम्हाला मी शब्दात व्यक्त करू शकतो। जो शेतकरी आहे ना त्याला माहिती आहे, त्याच्यासाठी त्याचं जे स्लो लिव्हिंग आहे, म्हणजे जो स्लो जीवन जो जगताय ना तो खरंच सुखी जगतोय। पैसा हा सगळीकडे इम्पॉर्टंट नाहीये, ह्या गोष्टी जगायला पाहिजे। आपण मातीत राहिलं तरच आपली इम्युनिटी पॉवर वाढेल। ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर अनुभवतात, हे कष्ट नाहीये तर तुम्ही तुमचं लाईफ चांगलं जगता, हे त्याचं उदाहरण आहे। बस जय शिवराय। त्यानंतर आम्ही रोहितचे आणि ह्या कार्यकर्त्याचे जरा फोटो काढले। गौऱ्याने मस्तपैकी रोहितचे फोटो क्लिक केले। नंतर ऐसा फोटो मैंने कभी नहीं देखा। इतना जो फोटो आया है बाबा, ये शेतकरी ऐसा ब्रँड कैसे हो गया है। खतरनाक लय भारी फोटो आले, एक नंबर फोटो आले। मोठा स्कॅम झालाय हे बघा। हे आपले रोहित भाऊ, त्यांचा आयडी हे
आणि आपल्या सोबत स्कॅम झालाय. एक क्रिएटर सोबत हिंडतोय माणूस तरी माहित नाही. ए गौऱ्या कधी सांगशील रे. आणि इकडे बघा डायरेक्ट 7 लाख रुपये सॉरी 7 लाख फॉलोअर घेऊन येणारे माणूस आमचे आता सध्या गाडी चालवतात. खटे जपून बघा, आम्हाला खड्यात घालू नका. खरंच बरं का, एक नंबर माणूस आहे रोहित भाऊ मध्ये, एक नंबर. तर आता आम्ही अशा खतरनाक लोकेशनला उतरलोय ना, तुम्हाला दाखवतो. नाद करून टाकू डायरेक्ट. गौरव ते चालले पुढं आणि लोकेशन इकडे आहे. बघू शकता तुम्ही, खतरनाक लोकेशन एकदम खतरनाक. तर गौऱ्या करतोय व्हिडिओचा शूट आणि मी त्याचा करतोय शूट. अरे हा व्हिडिओ शूट बघा. इकडे समोर खतरनाक नजारा एकदम, नाद वॉटरफॉल आणि वरतून ढग एकदम खतरनाक मध्ये टेकलेत. आणि गावऱ्याला काय मोह आवरला नाही, त्यामुळे गावऱ्याने डायरेक्ट मोबाईल काढला आणि दन व्हिडिओ काढून राहिला. तर शूट चालू आहे असा खतरनाक. बाबा लोक भेटले होते इथं आणि जरा त्यांच्यासोबत पण जरा शूट केले थोडेसे. बाकीच्यांची शूट झाली, मग त्यानंतर मस्तपैकी आपण गौऱ्याचा बी असा एक मस्त शूट केला आणि गौऱ्या बाग असा नाचतोय. हॅलो गाईज, तर चला फायनली पुढे जायचा निर्णय झाला कारण 5 वाजले. दिसताय हो. अवघड गंमत आहे. एकदा फोटो काढायला लागले का प्रोग्राम फिक्स होईपर्यंत फोटो काढायचे असते. खतरनाक नाद करते काय, यावंच लागतंय भांडराधाऱ्याला. यावंच लागतंय भांडराधाऱ्याला. कसं सौरभ भाऊ म्हणले, सौरभ भाऊ म्हणले घरात यावंच लागतंय. आणि त्यात वाट सर्व जग असेल सोबत. गौऱ्या यावं लागतंय का? अरे इकडे बघून बोल. यावंच लागतंय, भंडारदाराला यावंच लागतंय. रोहित भाऊ कुठून अहो कुठून ते पुण्यावरून यावंच लागतंय. पब्लिक यावंच लागतंय. आता मला रील सुचली, सकाळपासून 5 वॉटरफॉल बघितल्यात, अजून 4 बाकी आहेत. भंडारदाराला यावंच लागतंय. खतरनाक. हिडन हे हिडन जाम मला पहिल्यांदा कळलं. मी फक्त जिम जामच खात होतो. जिम जाम माहिती आपलं, हिडन जाम काय माहित नाही भाऊ. गौरव तुला माहिती का जिम जाम? माहिती नाही पाहिजे. फिरायला गेलं वाट सुरू जिम जामच ताण. पाण्यात गेलो काय नाही म्हणायचं. तर आता आम्ही सगळे निघालोय वसुंधरा वॉटरफॉल कडे आणि तिकडे जाऊन आम्हाला करायचं शूट. आता सध्या आम्ही गर्दीचा अंदाज घेणार आणि मगच शूट करणार. तर शूट गावरायचं आहे आणि मागच्या साईडला थोडेसे त्याचे क्लिक घ्यायचं काम चाललंय. तर बघू आता वातावरण कसं आहे वॉटरफॉल कडे जाऊन. पहिले ते आपल्याला बघायला इम्पॉर्टंट आहे कारण शूट आपल्याला मेन तिथे घ्यायची. चला मग मित्रांनो, आपला फर्स्ट पार्ट आपण आज इथंच एंड करू. आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेऊन येणार आहे वसुंधरा वॉटरफॉलचा व्हिडिओ. नेक्स्ट पार्ट आपला एकदम धमाकेदार होणार आहे, त्यामुळे चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपले सगळे व्हिडिओ येणारे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला मित्रांनो, बाय बाय. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये.